5 दोन सामने जिंकत असताना ओमसाई कांसाई हा संघ पुढे सरकलाय, त्यामुळे आता तो देखील वाट पाहिल तिसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ दाखल होईल. आज पुन्हा एकदा सामने थोडेसे उशिराने चालू जरूर झाले, परंतु लवकर संपतील कारण अप्रतिम आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. बेगीन करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा जेल स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय राज आणि पोहोचलाय, परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पवन भोपीच्या बाटमधून चौकार, अमितच्या बाटमधून चौकार आला. ग्रामीणचा चिता मैदानावरती खेळतोय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय खरं तर दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मैदानावरती लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पवनच्या साथीनं अमितला तुम्ही पाहताय. मागील मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग अमित केली आणि त्यावेळेस देखील तो सामना त्यांनी जिंकला. 3 ओव्हरमध्ये तो सामना जिंकले, परंतु या मॅचमध्ये टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम गावदेवी अंबेशिवनं आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आरके ग्रुप वालिवली हा संघ मैदानावरती खेळतोय आणि चौकार वसूल करतोय. त्यामुळे धावफलक देखील वेगाने पुढे सरकेल. इनफिल्डच्या बंड खेचण्याचा प्रयत्न होता. इथे घडले काय तर त्यांच्या मागे तडमानला झेल टिपला आणि अखेर मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान यांच्या खांद्यावरती देखील मोठी मोठी खरं तर जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. त्यांचे अविनाशजी भूपी यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानावरती हर्षद दाखल होतोय. बरोबर तयार सुमित. फुलटॉस पहिल्याच बॉलवरती आक्रमण, मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता स्कोर वरती जोडली जाते 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आरके ग्रुप वालिवली विरोधात गावदेवी अंबेशिव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. बरं यार, बॅटच्या टोनला स्पर्श होतोय. मिडॉपला खेळाडू उपस्थित. सिंगल बेल वरती समाधान मानावं लागते. या मॅचमध्ये धावफलक पुढे सरकत असताना 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जाईल. टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये खरं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय गोलंदाज मयूर ताम्हाणे. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्टॅकिंगवरती हर्षद. यावेळेला देखील गोपडी सारखी बॅट फिरवली इनफिल्डच्या
वर्ण खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॅटची कडा घेऊन सरळ बॉल चाललाय संरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट भीती आहे फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती हरीश वजे. याच दरम्यान आमचे डोकेगावचे रवींद्रजी भोईर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे रवी दादा. इथे देखील फटका चांगला आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला त्यानंतर डीप मध्ये बॉलला स्टॉप केलाय. या दोन धाबा इथे भीतील बरोबर यार. आप ट्रॅकर बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची गाडा घेतली त्यानंतर शरीरावरती बॉल आदळतोय आणि अखेर मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पवनच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती हरीश वजे दाखल होतोय. खरं तर सलामीला मी म्हणेन पवन भोपी दाखल झाले या मॅच मध्ये आणि पूर्णपणे धावसंख्या आपल्याला पार मिळेल त्याच्या बॅटमधून चौकार षटकार जर आपण पाहिलेत परंतु आता इथून कमबॅक करत असताना गोलंदाज मयूर या मॅच मध्ये राईट नंबर द विकेट. पुन्हा एकदा खेळला होऊन साईडला लॉंग ऑनला स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धमाका पवन म्हटला का वारा आणि आता वाराच्या वेगाप्रमाणे टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय बॉल सीमा पार षटकार. बोलतो यार फुल टॉस होता यावेळेस देखील गोल गिरकी घेतली होती. खरं तर पवन की फाईन लेगला हा बॉल टोलवायचा परंतु संपर्क नव्हता त्यामुळे रेस्ट्रिक्टच्या थोडस बाहेर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बोलतो यार बिगिट करण्याचा प्रयत्न होता. 20 शेप मध्ये खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील एक सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती पार भेटतील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 धाबा एक मिनिट जरूर पडतो. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धाबा खर्च करत असताना गोलंदाज मयूर तामाणे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 27 धाबा. सत्तावीस. सत्तावीस धावा झालेत. अंबिशी टीम स्कोरर तुमचाच आहे बाळा.
बॉल ट्रॅक वरती दिनेश कडवले राईट पडतो विकेट ना. पहिलाच बॉल खेचला ऑन साइडला स्कोअर लेगला. लॉंग लेगच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पवन म्हटलं की 12 आणि जिकडे 12 तिकडेच 12. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिलाच बॉलवरती दिनेश कडवचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. हा षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता वेगाने प्लाय होतीये 33 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉप गिअरवरती बॅटिंग यावेळेस देखील पॉइंट खेळाडू उपस्थित नरेश कडव. त्याला बीट करून बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती ताकद तर पुढच्या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार 4. आज चौकार आलाय. आक्रमणाला सुरुवात केली आहे त्यामुळे 37 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पवनच्या बॅटमधून सलामीला तो दाखल झाला या मॅच मध्ये. टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय अंबेशिव गावाचे उपसरपंच आहेत दिनेश कडव. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार भीतील. अजून एक चांगला फटका व्ही शेप मध्ये बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पवनच्या बॅटमधून अजून एक घनगती प्रहार षटकार. पाहिलं दिनेश मैदानाच्या बाहेर होते. व्यासपीठावरती बसून आनंद घेत होते परंतु या मॅच मध्ये आता ते बॉलिंगसाठी दाखल झालेत आणि जसे दाखल झालेत आक्रमक पवित्रा घेतलाय बोपीनं. इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. दबाव स्पष्ट आता जाणवतोय त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते भीती आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 44. विकी मस्कर यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बरं यार उलटॉस आणि म्हटलं जातं ना विनाशकालीन विपरीत बुद्धी हे चित्र आपण नेहमीच पाहिले. रिवर्सचा फटका लगातो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं आणि अखेर रिवर्सचा फटका पूर्णपणे फसला. विजय कडवरे हा झेल टिपला आणि इथून पवन भोपीला मैदान सोडावं लागेल फॉर बाद. विकी मस्कर यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती यावं. विकी दादा मस्कर यांचं आगमन झालं. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जय बोजेश्वर साई आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. सरपंच चषक हनुमंत भोपी साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. त्यासोबत अतुलजी भोपी साहेब असतील उद्योजक युवा उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ऑन साईडला ड्राईव्ह केलाय अविनाश मस्कर आलेत. एक सिंगल तिथे बेल आणि सिंगल प्रति थांबावं लागेल. खरं तर जय बोजेश्वर साई म्हटलं की नेहमीच संदेश भोपी असतील, हर्षल तरे असतील, भूषण भोपी असतील, हेमंत भोपी, त्यासोबत अविनाश भोपी हे नेहमीच क्रिकेट प्रति त्यांची भरपूर आवड आहे. आणि खरं तर बदलापूर क्रिकेट म्हटलं की एक मोठं नाव आहे जय बोजेश्वर साई आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा तुम्हाला जरूर पार मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये कळेल की कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल. हा ट्रॅकर खेचला ऑन साइडला आडवा बाटना हरीश वजे मैदानावरती दाखल झाला आणि मोजून मापून तोलून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो षटकार. धावफलक जाऊ पोहोचला या षटकाराच्या साथीनं. 51 धाबा 50 अप. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल मिळेल आणि टॉप गिअरवरती बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय हरीश वजेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. त्यामुळे धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना अंबेशिवचा बाहुबली सध्याच्या घडीला थोडंसं टेन्शन मध्ये आहे परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती तो दाखल होतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये आता नरेश कडवला तुम्ही पाहताय. अंबेशिवचा बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे. ओव्हर नंबर 4 धावफलक 51.
टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लेट कटचा फटका आणि एक सिंगल बेल अविनाश यांना. सिंगलच्या साथीला धावफलक 52 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल होते या राऊंड विकेट दाखल होते पुन्हा एकदा नरेश. आप ट्रॅकर बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न होता, बेगाने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं हरेशला की चेंडू बाउन्स होईल, परंतु एसटी लगत समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. राऊंड द विकेट. या वेळेला देखील सलगचा दुसरा आता हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. असं वाटलं होतं स्ट्राईक घेतली अविनाश मस्कर, त्यांनी एक सिंगल एकवटली आणि त्यानंतर तुम्ही पाहता आता हरेशने स्ट्राईक घेतल्यानंतर सलगचा दुसरा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपला. फटका चांगला आहे. 20 शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. वेगानं पोहोचलेत, बॉलला तो फेक करतायत. 2 धाबा इथे देखील एकवट जातात. भरधाव वेगानं अविनाश मस्करला तुम्ही पाहताय 2 धाबा तयार एकवटल्या. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती. 54 धाबा धावफलकावरती जोडले जातील. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये किती धाबा उभारल्या जातील. कारण पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर अंबेशूर संघ बॅटिंग करत होता. तब्बल 5 ओव्हरमध्ये 78 धाबा त्यांनी देखील नोंदवल्या या मैदानावरती. त्यामुळे इथून टार्गेट मोठं सेट करावं लागेल या मॅचमध्ये. कारण वैभव खाकरेनं 45 धावांची इनिंग साकारली होती. बिगेट खेतला होम साईडला 12शी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दंग येतो षटकार. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. षटकार आल्यानंतर धावफलक वेगाने प्ला होता. 61 61 धाबा धावफलकावरती आता जोडले गेल्या. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते. या मॅच मध्ये आता धाबा बनतात. आर के ग्रुप वालेवली संघ आज मात्र बरेचसे खेळाडू नाहीयेत असं त्यांनी सकाळी सांगितलं, परंतु टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे. या वेळेला देखील हाफ ट्रॅकर बॉल अडबा बाटना खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर विकेट मिळते. शेवट गोड केले टीम अंबेशिवनं. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते टीमची टोटल 61 61 धाबा आणि 62 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नीरज तायडे यांचं आगमन झालं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं आपण नीरज तायडे, आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 62 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक प्रसाद मोहन सवारे. धन्यवाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व आणि अग्रयुवक संघटना अध्यक्ष आपण पाहतोय, नवनिर्वाचित नयनजी मुठे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नयनजी मुठे साहेब आणि त्याच्या साथीनं सुमितजी पाटील या साहेबांचं मुख्य मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पूर्ण ही लढत या दोन संघादरम्यान. खरं तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती मात्र मिसफिट आणि त्यानंतर 4 धावा अगदी व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. खरं तर मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर नयनदादा मोठे त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर युवा नेतृत्व आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. पहिल्याच बॉलवरती इथून दमदार खरं तर चौकार आलाय. आताचा हा चेंडू गुड लेन्स स्पॉटचा बॉल अगदी हलक्या हाताने ऑन साइडला फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती एक धाव अंकित केली जाते. अगदी तब्बल पाहिलं तर 61 धावा मात्र पहिल्या सत्रामध्ये बनल्यात आणि आता 62 धावा इथून बनवायच्या आहेत. म्हणजे इथून प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला ना तर 15.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत टीम आंबेशिव संघाला मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. सर्व बॅटना ऑन साइडला अगदी वी शेप मध्ये बॉलला पाठवलाय. डीप मध्ये अगदी लॉंग ऑफला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग आणि याही बॉलवरती एकच सिंगल. सध्या तरी शांतमय सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल. अप्रतिम ही स्पर्धा. खरं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित ही स्पर्धा. सरपंच चषक आमचे खरं तर सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेब आणि अतुलजी भोपी खरं तर साहेबांच्या खरं तर स्वप्नातील ही स्पर्धा आज साकारण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील करण्यात आली आहे, परंतु इथून नक्कीच पंचांनी दिशा दाखवली आहे. कदाचित इथून लेग स्टिकला मिस करणारा चेंडू असावा आणि त्यानंतर इथून नॉट आउटचा इशारा, परंतु लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव इथून कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 8 धावा. सध्या तरी शांतमय सुरुवात केली जाते. आंबेशिव संघाच्या माध्यमातून तब्बल 62 धावा बनवायच्या, त्यामुळे सुरुवात अगदी इथून पॉवरफुल करावी लागेल, परंतु शांतपणे सुरुवात केली जाते. फुल टॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॉलला पाठवलं सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील. या चेंडूवरती 4 ठोकलाय चौकार.
यस मॅच ऑन. आताचा हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा फिंगर अप. यस, या ठिकाणी बॅटची एज आणि आता इथून विकेटचा पतन शेवटच्या बॉलवरती. खरं तर या ओव्हरचा शेवट मात्र गोड केलाय गोलंदाज अमितनं, फलंदाज बाद. चला आपण जाऊयात व्यासपीठावरती. खरं तर सुमित जी पाटील साहेब आहेत या ठिकाणी आणि त्यांचा आपण करतो या ठिकाणी व्यासपीठावरती मनपूर्वक मान सन्मान. आम्ही विनंती करू आमचे खरं तर अतुलजी भोपी साहेब, त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे इथे या स्पर्धेत खरं तर मनापासून मान सन्मान केलं जात आहे आणि आमचे सुजितजी पाटील साहेब त्यांचा इथे आपण करतोय हा मान सन्मान. आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेब आणि अतुलजी भोपी साहेबांचा शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करतोय. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेत आलात. खरं तर या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत आणि आपला आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दादा. व त्यानंतर आमचे नयन दादा मोठे त्यांचं आपण करायचं मान सन्मान. दादांना विनंती असेल दादा आपण हा आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खरं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित सरपंच चषकात दादा आपण भेट दिली. स्पर्धेत आपण आलात आणि स्पर्धेमध्ये खरं तर शोभा आपण वाढवली. आपला आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दादा. पुन्हा एकदा आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आणखी अनेक आमचे मान्यवर खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे इथे मानसन्मान केलं जात आहे. थँक्यू सो मच सर. आपलंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये. खरं तर धीरज तायडे सरांचं देखील आपण मान सन्मान केलंय. त्यांचाही मनपूर्वक स्वागत, त्यांचंही मनपूर्वक मान सन्मान केलंय. त्यांचाही आभार. थँक्यू सो मच. आणि जाऊयात लगेचच आपण या मॅचच्या दिशेने. तिथे सामना आपण पाहतो. एका बाजूला टीम आर के ग्रुप वालिवली विरुद्ध आंबेशिव. या दोन संघादरम्यान ही मॅच अगदी पहिल्या सत्रामध्ये 61 बनल्यात आणि 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फटका चांगला खोदून काढलाय. ऑन साइडला आपण पाहू शकाल. 20 मध्ये बॉलला ढकललाय. लॉंग ऑफला बॉल चाललाय तिथे आपण पाहू शकाल. थोडीशी मिसफिल्डिंग परंतु खराब थ्रो आलाय परंतु एकच धाव मिळेल. सिंगल वरती सध्या तरी इथून समाधान मानावं लागेल या ठिकाणी आकाश आणि वैभव या दोन खेळाडूंना. खरं तर आज वैभवनं भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्याच मॅच मध्ये 45 बनवल्या आणि आता या मॅच मध्ये नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा असतील. ऑन साइडला फटका इथे दमदार प्रॉपर बॅटच्या रेडर मध्ये आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट. षटकार. अगदी मागच्याही मॅच मध्ये खरं तर वैभवनं षटकारानं सुरुवात केली होती आणि इथे देखील याही मॅच मध्ये षटकारानं सुरुवात करतोय. धमाकेदार सुरुवात आपल्या इनिंगची इथून करत असताना तब्बल 62 धावांचा टार्गेट आहे. तो टार्गेट चेस करायचा आहे आणि मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि मोठे फटके देखील येत आहेत. खरं तर पवनचा विचार केला. पवननं आज अप्रतिम बॅटिंग केली आहे परंतु यस आत्ताचा हा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा अगदी इथून सध्या तरी गोलंदाज भाबरत आहेत. नक्कीच दिशापासून भरकटलेत आणि आता वाईट बॉल फेकलाय. एक्स्ट्रा धाबेतनं मिळाली आणि एक्स्ट्रा धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 20 धाबा. उलटास बॉल इथे फटका फसला. जेलची संधी मात्र या ठिकाणी निर्माण झाली आणि निर्माण झालेल्या संधीचं केलंय सोनं. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. कॅच कंप्लीट. इथे मोठा धक्का लागतोय टीम आंबे शिवसंघाला. हिटमॅन अर्थातच वैभव आता मैदानाच्या बाहेर. फलंदाज झालाय बाद. अगदी इथून पाहिलं तर पुन्हा एकदा आता जवळपास मित्र म्हणेन
आर के ग्रुप वालिवली संघाने आता या मॅच मध्ये पकड निर्माण केले की काय, कारण की वैभव जो महत्वपूर्ण खेळाडू होता त्याला बाद केलं आणि आता येणाऱ्या नवीन खेळाडूंमध्ये आता संपूर्ण जबाबदारी, टार्गेट मोठा आहे परंतु प्रयत्न देखील मोठे करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये भावार्थ देखील अप्रतिम कामगिरी करतात, अगदी योग्य टप्प्यांवरती कामगिरी करतात, अगदी लाईन लेन ॲक्युरसी परफेक्शन पेस डायरेक्शन आणि क्लास मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी, भावार्थ एक यंगस्टर आहे, त्याचा कौतुक करायला पाहिजे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन जोरदार अपील आणि आता या पंचांचा फिंगर अप म्हणजेच काय, आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज होईल बाद. अगदी आता इथून अंबिश्वर संघ आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय, परंतु आता इथून एखाद्या खेळाडूला संकट मोजक कामगिरी करावी लागेल. खरं तर ओपनिंग प्लेयर आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे, परंतु आता उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे इथून आता ताबडतोड फलंदाजी करावी लागेल 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा सिंकची गरज. परंतु आता हे षटक हे फार महत्वाचं आहे, टर्निंग पॉइंट षटक हे ठरू शकेल, कारण की या षटकात खरं तर बॅटिंग करत असताना अंबेशिव संघानं जर का ताबडतोड बॅटिंग केली ना तर नक्कीच हा सामना अंबेशिव संघ आपल्या बाजूने करू शकतो. परंतु या जर का षटकात कमी धावा आल्या तर आर के ग्रुप वालिवली संघ या मॅच मध्ये आपलं खरं तर नक्कीच नाव करू शकतोय. महत्वाचं षटक आहे, टर्निंग पॉइंट षटक आहे. या षटकात आता काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा जाऊयात या मॅचच्या दिशेने. तिसरं षटक गोलंदाज हरेश. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या आयोजनात सुरू असलेली ही मॅच खरं तर प्रत्येक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाली. प्रत्येक मॅच मात्र अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत येताना पण पाहिली आहेत. ऑन साइडला उडवलाय, प्रॉपर टायमिंग आणि आता चेंडू चाललाय सरळ खेळाडू कक्षाच्या दिशेने बाउंड्रीच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विजय आणि विजय नक्कीच आकाश आहेत आणि आकाशच्या बॅट मधून षटकार येतोय. खरं तर आकाश मात्र अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका नक्कीच दाखवतोय, परंतु तशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये चेंडू ढकलला, डीप मध्ये खेळाडू आहेत. इथून दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची टोटल 29 धावा. आता सामना अगदी हळूहळू क्लोज होत चाललाय. क्लोज एन्काउंटर होणार का या मॅच मध्ये हे देखील पाहूयात. प्रत्येक बॉल दोनही संघांसाठी फार महत्वाचा आहे. ऑन साइडला फटका, हा देखील दमदार. व्हाट अ शॉट, इनसाइड आउटचा फटका, क्लासिकल स्ट्रोक आणि चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार. काय अप्रतिम बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आकाश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 बिग हिट मात्र पाहायला मिळाल्या आणि 2 षटकार आल्यानंतर आता सध्या तरी गोलंदाज आपण पाहिलं तर हरेश वरती थोडासा दबाव नक्कीच जाणवत असेल. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालं. देखील फटका चांगला, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतील आणि त्यांच्याही आव्याच्या बाहेर
आता इथे सध्या तरी चुका केल्या जात आहेत, मात्र एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि ते चूक झाली का मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहावं लागेल. इथून मिसफील्डच्या माध्यमातून या 4 धावा. सध्या तरी नशीब देखील बलवंत आहे म्हणावं लागेल. फलंदाज आकाश आणि टीम आंबे शिवसंघाचा लक फॅक्टर ऑन आहे. असं म्हणतात ना की तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक तुमच्या पाठीशी असणं फार महत्वाचं आहे. 100% तुम्ही नक्कीच विजय होऊ शकता. टीमची टोटल 39 धावा आणि आता सामना जिंकण्यासाठी येणारे 8 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज. अगदी सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. अगदी 12 मध्ये 42 बनवायच्या होत्या, आता 8 मध्ये 23 बनवायच्यात. विस्फोटक बॅटिंग मागील 4 चेंडू मध्ये आतापर्यंत पाहिलं तर जबल 19 धावा कुठल्यात आणि चांगले बॅटिंग म्हणावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. आकाश सध्या तरी आता टीमचा तारणहार खेळाडू बनलाय मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच लगेच स्टार्ट करायचे आहे. आता येणारे 8 चेंडू आहेत आणि अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 8 मध्ये 23 बनतील का? आतापर्यंत प्रयत्न भरपूर चांगले केलेत मैदानाच्या आतमध्ये आकाशने. अगदी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आकाशला देखील सध्या तरी नशीब साथ देतोय. नशीबही आपल्या समोर नक्कीच हरायला तयार आहे, परंतु आपली मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे आणि सध्या तरी नक्कीच जिंकण्याच्या मानसिकतेनं आकाश काय फटके खेळतोय. आता 8 बॉल आणि अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अगदी व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर या सामन्यांचा आनंद नक्कीच घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दमदार आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक. अगदी हनुमंत भोपी साहेब जे आमचे सरपंच आहेत त्यांच्या नावाने ही स्पर्धा आणि आमचे अतुलजी भोपी साहेब आहेत. खरं तर त्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आपण पाहतोय आज सात्यात उतरवली आहे आणि अप्रतिम सामने पाहायला मिळत आहेत. दमदार आयोजन आणि दमदार नियोजन पाहायला मिळेल. संपूर्ण खरं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव संघाचंही कौतुक करायला पाहिजे, कारण की भरपूर अफाट मिळत आहेत त्या सर्वांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. यस, मॅच इज ऑन, गेम ऑन. आता 8 बॉल 23 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल निर्णायक चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सध्या तरी प्लेड ऑन. बॅटची एज आणि सरळ मात्र ज्येष्ठांचा वेध घेण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि त्याला जावं लागेल. आता मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. यस, मॅच ऑन. या षटकातील शेवटचा चेंडू. इथे फुल टॉस. हा देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात. पवन वाऱ्याच्या वेगानं आला आणि चेंडूवरती खरं तर ग्रीप निर्माण केल्यानं भरपूर चांगला जजमेंट. इथे विकेटचा पतन, फलंदाज बाद. आणि आता हा सामना पूर्णपणे आता असं म्हणावं लागेल की आता हा सामना आर के ग्रुप वालिवली संघाच्या बाजूने झुकतोय की काय, परंतु अजूनही शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे, अजूनही बाकी आहे. परंतु शेवटच्या षटकात काय होणार, काय बिघडणार हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. आता शेवटच्या 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. इथून देखील हा सामना आंबे शिवसंघ जिंकू शकतो, परंतु अगदी प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये
पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थिंक मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल आणि सातत्यानं प्रत्येकी बॉलवरती मात्र प्रहार करावे लागतील. पूर्णपणे आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर ढासळले गेले या मॅच मध्ये. खरं तर आकाशनं चांगली सुरुवात ठेवली, चांगली सुरुवात केली आणि चांगला खरं तर नक्कीच चांगले प्रयत्न केले ते मैदानाच्या आतमध्ये, परंतु अगदी याच ओव्हरमध्ये आकाशचा विकेट मिळवला गोलंदाज हरीशनं आणि तिथे सामना पूर्णपणे पुन्हा एकदा पलटलाय, तो म्हणजेच आर के ग्रुप वालिवली संघाच्या माध्यमातून. परंतु इथून या षटकात अजूनही काय होणार, काय बिघडणार हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. येणारे 6 चेंडू आहेत आणि अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. चला मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये खरं तर बॅट्समन नरेश आहेत, विजय आणि नरेश. आता या दोन खेळाडूंना आता मैदानाच्या आतमध्ये अगदी खोऱ्यानं धावा जमा कराव्या लागतील. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पवन आहेत. याच पवननं मागील चेंडूवरती काय दमदार कॅच कॅरी केली होती आणि तो पवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि बॅटिंग करत असताना तब्बल 19 धावा देखील बनवल्यात, 29 धावा बनवल्या होत्या. विस्फोटक बॅटिंग मात्र पाहायला मिळाली होती. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केलाय, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहे आणि इथे आणखीन एक कॅच मात्र कंप्लीट केली जाते आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज विजय मैदानाच्या बाहेर. अगदी आता हा सामना नक्कीच आंबेशूर संघासाठी थोडासा नक्कीच फसला आहे आता, कारण की 5 मध्ये आता 23 बनवायचे आहेत. जर का इथून बॅट्समन राजनं हा सामना जिंकून दिला तर नक्कीच आंबेशूर संघ नक्कीच राजला कधी विसरणार नाहीये, कारण की नक्कीच आता असं म्हणावं लागेल की हा सामना आता नक्कीच पराभूताच्या छायेमध्ये जातोय, परंतु इथून देखील प्रयत्न करावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती आपण पाहू शकाल एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्नाने दुसरी ही धाव कंप्लीट आणि आता पाहता पाहता इथून या 3 धावा आता कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 42 धावा, 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता शेवटचे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती बॅट्समन नरेश आहेत. फटका चांगला आहे ऑन साइडला अलॉन द कार्पेटनं डीप मध्ये बॉलला ढकललाय. अगदी व्ही शेप मध्ये खेळाडू आहेत इथे आणि याही बॉल वरती 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 44 रन्स, 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. आता येणारे 3 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. जर का 3 बॉल 3 षटकार आले तर हा सामना नक्कीच आंबेशूर संघ जिंकू शकतो, परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे टीम आर के ग्रुप वालिवली संघासाठी. आताचा हा चेंडू इथून यस दिशा पाहिली जाते, पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव नक्कीच मिळणार. 45 धावा, 45 रन्स, 3 मध्ये 17 बनवायच्या. प्रत्येकी बॉल या मॅच मध्ये फार महत्वाचा आहे दोनही संघांसाठी. फटका चांगला, विषेप मध्ये बॉलला ढकलला, डीप मध्ये खेळाडू आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू चालला सरळ, एक टप्पा घेत बाउंड्रीच्या पलीकडे. धावा मिळतील 4. सध्या तरी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज नरेश यांच्या माध्यमातून आणि नरेश यांच्या बॅट मधून चौकार आलाय.
शेवटचे 2 बॉल अजूनही 13 बनवायचे आहेत. खर तर एखादा चुकीचा चेंडू त्यावरती एखादा मोठा बिग हिट आला तर सामना पुन्हा बनू शकतो. जर त्या ठिकाणी गोलंदाजांना चुकी केली तर नक्कीच गोलंदाजाला इथून झोप येणार नाहीये. 2 बॉल आणि 13 ची गरज. इथे फुल लेंथ बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती नक्कीच एक धाव बाईच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. आता एक चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. नक्कीच आतापर्यंत अंबेशिव संघाने 50 धावा बनवल्या. जर का या मॅच मध्ये 50-55 टार्गेट असेल तर नक्कीच इथून याही मॅचला नक्कीच चांगली रोमांचक पाहायला मिळाली असते. शेवटचा बॉल विषेप मध्ये इथे फटका चांगला आहे आणि आता हा चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. अवघ्या 5 धाब्याने हा सामना सोडावा लागतोय. तो म्हणजेच अंबेशिव संघाला हार्ड लक टीम आणि अभिनंदन टीम RK ग्रुप वालिवली संघ आपण हा सामना जिंकला. आपला पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खर तर ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 29 धावा बनवल्या आणि